आज सकाळी सकाळी मी छान उठले, अंघोळ केली आणि सर्वात आधी देवपूजा करून घेतली. देवपूजा केली की दिवसातले अर्धे कामं झाले असंच वाटतं. त्यानंतर सगळं घरचं आवरलं आणि इव्हिनिंगला आम्ही सहपरिवार सहकुटुंब खाली वॉकला निघालो होतो. आज स्पेशल होतं कारण आज सॅटर्डे होता आणि प्रीतमसुद्धा आमच्याबरोबर वॉकला आला होता. त्यानंतर घरी गेली आणि अव्यूसाठी मस्त असं स्वीट पोटॅटोचा शिरा बनवला. त्याने मस्त मनसोक्त एन्जॉय केलं कारण त्यानंतर आम्हाला छान छान रेडी होऊन जायचं होतं बाहेर. त्यानंतर मी अव्यूला छान छान रेडी केलं. बघा माझं बाळ किती गोड दिसतंय. त्यानंतर आमचे सगळ्यात मोठे ट्रबल सुरू झालं ते म्हणजे अव्यूला कॅप घालायचं. हे सगळ्यात मोठा टास्क असते माझ्यासाठी. कधी कधी घालू देतो, कधी नाही घालू देत. आज थोडासा त्रास दिला पण शेवटी त्याने कॅप घातलं कारण त्याला कळालं होतं की घराच्या बाहेर निघायचं आहे. त्यानंतर मी पण छान रेडी झाली, प्रीतम पण रेडी झाला आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनला. म्हणजे कुठे ते पुढे कळेलच. पण थोडासा रस्ता ट्रॅफिक लागला त्यामुळे मूड खराब झाला, पण पुढे ट्रॅफिक क्लिअर झाला आणि आम्ही सर्वात आधी पोहोचलो ते म्हणजे पाणीपुरी खाण्यासाठी. प्रीतमने अव्यूला घेतला आणि त्यानंतर मी त्याला पण पाणीपुरी भरवली आणि मी सुद्धा मनसोक्त पाणीपुरी खाऊन घेतली. आता आमचा जरी पोटोबा झाला तरी सुद्धा अव्यूला तर काहीतरी हवं होतं, म्हणून त्यासाठी आम्ही गेलो उसाचा रस प्यायला, जे की अगदी बाजूलाच होतं. अव्यूने सुद्धा त्याचं मनसोक्त असं उसाचा रस पिला. एक ग्लास पिऊन झाल्यानंतर त्याला अजून हवं होतं म्हणून त्याच्यासाठी परत हाफ ग्लास घेतला, पण त्यात त्याला काही एवढं पिल्या गेलं नाही आणि म्हणून प्रीतमने त्याच्यावर ताव मारला आणि प्रीतमने सुद्धा तो उसाचा रस एन्जॉय केला. माझ्या लेकराचं माझ्यासारखंच आहे, मलाही उसाचा रस खूप आवडतो आणि त्याला सुद्धा. त्यानंतर तिथे बाजूला एक स्टोअर होता आणि मला ना कढया खायच्या होत्या, त्यासाठी म्हणून या स्टोअरमध्ये आलो. पण इथे एवढ्या महाग कढया होत्या की ते बघूनच आम्ही लगेच रस्ता बाहेरचा घेतला. तुम्ही तरी कधी बघितले का 3,500ची एक कढई? मला खूप आश्चर्य वाटलं. त्यानंतर मेन आम्ही का बाहेरच पडलो होतो ते सांगते. ते म्हणजे प्रीतमसाठी आम्हाला एक फोन विकत घ्यायचा होता, त्यासाठी म्हणून आम्ही सॅमसंग स्टोअरला गेलो. तिथे त्याला जो फोन हवा होता तो तर मिळाला, पण त्यात काहीतरी कॉन्फिगरेशनचा कमी जास्ती असल्यामुळे तो घ्यायचा की नाही हा सर्वात मोठा आमच्यापुढे प्रश्न उभा झाला. अव्यू तिथे अजिबात कम्फर्टेबल नव्हता, म्हणून त्याला घेऊन मी तिथे शोरूमच्या बाहेर उभी होती आणि प्रीतम इथे कन्फर्म करत होता की घ्यायचं की नाही घ्यायचं. आता आम्ही फोन विकत घेतला की नाही घेतला हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल. चला तर त्यानंतर आम्ही घरी आलो, छान छान जेवण केलं आणि त्यानंतर मी आणि प्रीतमने भरपूर असा टाईम स्पेंड केला. भरपूर साऱ्या कामाच्या गोष्टी आणि बिनाकामाच्या गोष्टी केल्या आणि दिवसाचा शेवट केला. चला भेटूया अशाच एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर.